तर स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की काव्य आता जीवाला कायमची सोडणार आहे आणि ती पार्थकडे जाणार आहे। म्हणजेच ती आता पार्थला नवरा म्हणून स्वीकारणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात। तर स्टार प्रवाह वाहिनीने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जीवा आता नुकताच बरा झालेला असतो आणि मग त्याला काव्या भेटण्यासाठी येते। त्याने मग काव्या जीवाला म्हणते की जीवा, तू फक्त माझा टॅटू जाळलं नाहीस तर तू माझं अस्तित्व जाळलेलं आहेस आणि तुझ्यासोबत ज्या काव्याला लग्न करायचं होतं ती काव्या सुद्धा आता संपलेली आहे आणि आजपासून आपला काही संबंध नाही, तू फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस। पण जीवा मात्र काव्याचं फक्त ऐकून घेत असतो। काव्या मात्र त्याला रागामध्ये खूप काय बोलत असते। ती म्हणते की प्रेम कसं करायचं हे तू मला शिकवलंस आणि प्रेम कसं नाही करायचं हे सुद्धा तूच मला शिकवलंस, पण त्याबद्दल थँक्यू, पण आता तुझे आणि माझे संबंध संपले। तू फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस इतकीच तुझी ओळख आहे आणि काव्या तुझ्याबरोबर कधीच पुन्हा नव्याने संसार करण्याचं स्वप्न बघणार नाही, कारण माझा आणि तुझा काही संबंध नाही। मी तुझ्यासाठी आता संपलेली आहे। मी तुझ्याकडून बरंच काय शिकले, प्रेम कसं करायचं आणि प्रेम कसं करायचं नाही हे मी तुझ्याकडून शिकले, त्याबद्दल थँक्यू, पण आता काव्या पार्थसोबत नव्याने संसार करणार आहे। तर असं काय काव्या जीवाला बोलताना या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता एक नवीन वळण घेणार आहे। म्हणजेच काव्या आता जीवाला कायमची सोडून देणार आहे आणि ती पार्थसोबत आता नव्याने संसार सुरू करणार आहे। तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मराठी मालिका येरामाना रोजावे या तमिळ मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला असंच काय दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या मालिकेच्या शेवटी आपल्याला असंही दाखवण्यात आलेलं आहे की काव्याला पार्थवरती प्रेम होतं आणि जीवाला सुद्धा नंदिनीवरती प्रेम होतं। पण जेव्हा काव्याला पार्थवरती प्रेम होतं तेव्हा जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं हे सत्य घरच्यांच्या समोर येतं। पण जेव्हा हे सत्य सगळ्यांच्या समोर येतं तेव्हा नंदिनी आणि जीवाचं आणि पार्थ आणि काव्याचं नातं आणखी दुरावलं जातं। तर असं काय आपल्याला येरमना रोजावे या तमिळ मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि लवकरच आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेमध्ये सुद्धा हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण लग्नानंतर होईलच प्रेम ही मराठी मालिका येरमना रोजावे या तमिळ मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा।